नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागामध्ये आता मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी एकमेकांना आपल्या प्रेमाचं प्रपोज केलेलं आहे. अर्णव ईश्वरीच्या खूपच जवळ आलेला आहे आणि तो ईश्वरीला मिठीत घेऊन म्हणतो की तू म्हणते मला प्रेम करता येत नाही तर कसं शक्य आहे. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून. आणि सारखं आता अर्णवला ईश्वरीची आठवणच येत असते. त्यानंतर इकडे नम्रता आणि आकाश दोघंही एकत्रच आहेत. आता शॉपिंग वगैरे करून आल्यानंतर दोघंही रूममध्ये येतात. सुप्रिया मात्र अक्कलकोटला गेलेली आहे आणि संजय सुद्धा. आणि त्याच वेळेस आता हे दोघंही घरात येतात. दोघांना एकांत मिळालेला आहे म्हणून दोघंही एकमेकांच्या अगदी खूपच जवळ आहे. शुभंकरला मात्र हे काही देखवत नसतं. तो आता आकाशच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करतो. चाकू हातामध्ये घेऊन आता तो आकाशला मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणतो की हो नम्रता, आता हा आकाश आपल्यामध्ये येत आहे, त्याला तर मी कायमचं संपवणार आहे. आणि सुरी हातामध्ये घेऊन तो दरवाजात आता उभा राहून या दोघांना पाहत असतो. नम्रता आणि आकाश एकमेकांच्या जवळच आहे. एकमेकांचा केस घेणार तोच लगेच आता हा दरवाजा उघडून आतमध्ये येतो. याने चेहरा पूर्णपणे काळ्या कापडाने बांधलेला असतो आणि म्हणतो की आता मी तुला नाही सोडणार. तेव्हा आकाश आणि नम्रता यांना आता ह्या शुभंकरला बघून धक्काच बसतो, परंतु आता त्याने तोंडाला बांधल्यामुळे आता तो काही ओळखत नाही. त्यानंतर मात्र आता जे काही आकाश आणि नम्रता हे विचारत असतात की शुभंकरला तू नक्की आहे तरी कोण, नक्की काय झालेलं आहे आणि कोणी तुला पाठवलेलं आहे. त्यावेळेस मात्र आता आकाश आणि नम्रता ही शुभंकरला ओळखणार असतात. तर आकाश आता शुभंकरला ओळखेल, परंतु ह्या शुभंकरच्या हातामध्ये असणाऱ्या चाकू ह्या सगळ्यातून मात्र नम्रता आकाशला कसं वाचवणार आहे. आणि इकडे अर्णवला सारखे आता ईश्वरीच्या प्रेमाचेच भास होतात. ती सारखा तोच विचार करत आहे आणि सारखं मात्र ती हेच आता सारखा विचार करून मात्र सगळं काही हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा मित्रांनो, आता नक्की काय होईल. आता आकाश आणि नम्रता हे दोघंही म्हणजे एकत्र आता लग्न करून ह्या राजशिर्क्यांच्या घरामध्ये कसं प्रवेश करतात आणि वल्लरीला कसं तोंडावर पाडून वल्लरीच्या नाकावर टिचून आता तिला तोंडाला तोंड देत आता आकाश आणि नम्रताने लग्न केलेलं आहे आणि राजशिर्क्यांच्या घरामध्ये गृहप्रवेशसुद्धा केलेला आहे. तर मित्रांनो, नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.